मी कधीही सोशल गेटअपमध्ये असताना महाराजांचा कुठलाही संवाद कधी म्हणत नाही. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजतागायत मी कधी पबमध्ये पण जाऊ शकलेलो नाही, मी गेलो नाही. म्हणजे ठराविक एक विचारधारा असेल तरच तुम्ही राष्ट्रप्रेमी आहात, ठराविक एक विचारधारा असेल तरच तुम्ही शिवप्रेमी आहात, ठराविक एक विचारधारा असेल तरच तुम्ही शिवभक्त आहात, हे धादांत खोटं आहे. आमची तरुणाई ब्रिजखाली ढोल पथकाचा सराव करत असताना आणि दहीहंडी पथकाचा सराव करत असताना जे टॉप स्टार्टअप्स आहेत यामध्ये महाराष्ट्रातला मराठी तरुण ही त्या संपादकांनी व्यक्त केलेली खंत आहे. पण मी म्हणतो की एकीकडे संस्कृती जपणं जोपासणं या सगळ्या गोष्टी असतानाच दुसरीकडं हाताला काम हाच मनातला राम हे आम्ही कधी ठरवणार आहोत. 10वीला मी बोर्डात 11वा की 12वा होतो आणि 12वीला मी बोर्डात 10वा होतो. मला आवडेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पूर्ण झाला होता. पण मला असं वाटतं की केवळ शैक्षणिक अर्हता ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठीचा क्रायटेरिया नाहीये. म्हणजे पतंग आकाशात उडत असताना ना त्याला मांजा लागतो तर तो कंट्रोलमध्ये असतो. मी काय म्हणतो की बायको माझी मांजा आहे. आणि त्याच्यानंतर मला तो दिवस हवा आहे की ज्या दिवशी मालिका करत असणार आणि एक दिवस कुठला तरी असणार की त्या दिवशी राजकीय जो दरवाजा उघडला तो कधी उघडला, कसा उघडला, तो क्षण हवाय मला. परंतु आता जे राजकारण चालू आहे, म्हणजे आता सध्याच राजकारण बघा की सिंधुदुर्गात जो पुतळा हे झाला, तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टींकडे? नाही, व्यक्तिगत अनेकदा त्रागा होतो, अनेकदा चीड येते, अनेकदा संताप होतो. आजकाल जे महाराष्ट्रामध्ये अत्याचार आणि स्त्रियांवरच्या सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत, तर कठोर कायदा करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का सर? कठोर कायदे हे व्हायला हवेत हे 100% खरंच आहे. पण त्याहीपेक्षा दुसरी फार महत्वाची गोष्ट अशी आहे, नमस्कार, मी रोहन धालवलकर. इसाब नीती चॅनलच्या माझी माणसं या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला माझी माणसं या कार्यक्रमात चांगले चांगले पुढारी, नेते, अभिनेते, बिझनेसमॅन ऐकायला बघायला मिळाले. पण आज जी व्यक्ती माझ्या जवळची, जी माझी वाटची, जी महाराष्ट्राची आहे, जी भारताची आहे, असे डॉक्टर, अभिनेते आणि राजकारणी खासदार अमोल कोल्हे जी आपल्याला भेटायला आलेत. नमस्कार अमोल सर. नमस्ते. जय शिवराय. जय शिवराय सर. सर, आमची इसाब नीतीची खूप वर्षापासूनची इच्छा होती की तुम्हाला माझी माणसं या कार्यक्रमात बोलवावं, आणि आम्हाला सारखे खाली कमेंट यायचे की डॉक्टर अमोल कोल्हेला कधी बोलवणार. तर ही आमची इच्छाच पहिल्यांदा पूर्ण झाली. सुरुवातीला सर, कोरा कॅनव्हास हे पुस्तक तुम्हाला मी गिफ्ट देतो. थँक्यू. तुम्ही स्वीकार करावा आणि ते खूप तुम्हाला आवडेल. खूप आयुष्याच्या छटा निसर्गाच्या रूपात कशा पद्धतीने बदलत जातात आणि प्रत्येक एक पॅरेग्राफ इतका सुंदरतेने लिहिलेला आहे तो म्हणजे समोर कॅनव्हास तयार होतो आहे आयुष्याचा. इतकं सुंदर पुस्तक आहे सर. नक्की तुम्हाला आवडेल वाचायला. नक्की. थँक्यू. सर, आता आयुष्याचा कॅनव्हास म्हटलं तर खरंच आम्हाला अभिमान वाटतो की तुमची सुरुवात आणि तुम्ही आज खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हा जो प्रवास आहे, हा प्रवास करणं तेवढं सोपं नसतं. कारण की तुम्ही डॉक्टर आहात, त्यात तुम्ही अभिनेते आहात आणि आता तुम्ही खासदार अमोल कोल्हे आहात. तर मुळात असे जे टप्पे असतात, अशा वेळी प्रत्येक वेळी तुमची मानसिकता बदलत गेली, जाणीवपूर्वक तुम्ही ती बदलली, की आयुष्यात घटना घरंगळत होत गेल्या आणि माणसं भेटत गेली? हा पहिला प्रश्न आम्हाला पडलाय. हे दोन गोष्टी. म्हणजे खूप गमतीने सांगायचं तर माझे बाबा मला काय म्हणायचे की कुठल्याही एका क्षेत्रात सेटल व्हायला लागलं की दुसऱ्या क्षेत्रात उडी मारतो. याचं त्यांना काय टेन्शन वाटायचं. पण खरं सांगायचं तर मी म्हणतो हे आनंदाचं गुणोत्तर आहे. ओके. जर मी डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस केली असती तर मी समजा दिवसाला खूप सक्सेसफुल डॉक्टर झालो असतो, तर 100, 150, 200 पेशंट्स पाहिले असते. जेव्हा मी कलाकार होतो तेव्हा मी हजारो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एकाच वेळी आनंद देऊ शकलो असतो. आणि जेव्हा मी राजकारणी आहे, जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला अनुसरून माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून एखादा चांगला निर्णय घेतो, तेव्हा असा निर्णय, हा इतिहास याचा साक्षीदार आहे की असा निर्णय लाखो लोकांच्या चेहऱ्यावर दीर्घकालीन आनंद देऊ शकतो. तर मी म्हणतो हे आनंदाचं गुणोत्तर आहे. आणि याविषयी खरं तर मी एक वेगळं पुस्तक लिहिलं, करिअर स्विच नावाचं.
करिअर स्विच. कारण गंमत कशी होते की अनेकदा करिअर गायडन्सला जेव्हा मला मार्गदर्शन करायला बोलवलं जातं तेव्हा मला स्वतःलाच प्रश्न पडतो की समोर बसणारे प्रेक्षक नेमका काय विचार करत असतील की अरे हा एका करिअरमधून दुसऱ्या करिअरमध्ये जातो, तर यांनी करिअर गायडन्स करण्यापेक्षा करिअर स्विचचं जे गायडन्स आहे तो खरं तर दिला पाहिजे. पण खरं सांगायचं तर माझा चांगुलपणावर विश्वास आहे. ओके. आणि प्रत्येक क्षेत्रात मला चांगली माणसं त्यावेळी भेटत गेली. म्हणजे कॉलेजला असताना डॉक्टर रवी बापटांचा मला सहवास लाभला. एकाच माणसाचं लाईफस्पॅन आणि त्या लाईफस्पॅनमध्ये किती वेगवेगळ्या क्षेत्रांना एखादा माणूस स्पर्श करू शकतो हे मी बापट सरांकडून फार जवळून पाहत होतो. म्हणजे साहित्याचं क्षेत्र असेल, राजकारण असेल, मेडिकलचं क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचा तितकाच अगदी सहज वावर होता. आणि ही गोष्ट मला कायम फॅसिनेट करायची की आयुष्य म्हणजे ते होतं ना की बाबू मोशा जिंदगी लंबी नाही बडी होणी चाहिए. तर तो जो हे जे वेगवेगळ्या क्षेत्रांना स्पर्श करणं होतं हे मला बापट सरांचं कायम आवडायचं. आणि दुसरं कला क्षेत्रात गेल्यानंतर मी काय म्हणतो, मला 2 माणसं ही फार पुन्हा चांगली माणसं, चांगुलपणावर विश्वास बसणारी अशी भेटली. ती म्हणजे एक स्वर्गीय सुबल सरकार आणि दुसरे कलावैभवचे निर्माते स्वर्गीय मोहन तोडवळकर. ओके. म्हणजे यशाच्या अत्युच्च शिखराला हात लागल्यानंतर सुद्धा पाय जमिनीवर कसे रोवून ठेवले जातात हे मी त्यांच्याकडून पाहिलं. आणि आता राजकीय क्षेत्रामध्ये बघितलं तर आदरणीय पवारसाहेबांचा जो सहवास लाभतो तर रोज नव्यानं काहीतरी शिकायला मिळतं. रोज ती खूप वेळा असं असतं ना आयुष्य जगताना तुम्हाला रोज सकाळी उठल्यानंतर जगण्याचं कारण लागतं, जगण्याचं कॉज लागतं. आणि जेव्हा तुम्ही पवारसाहेबांकडे पाहता तेव्हा त्यांच्याकडे अशी असंख्य कारणं ही समोर दिसतात. आणि कुठेतरी हा बदल करायचा आहे, कुठेतरी माणसांच्या आयुष्याला स्पर्श करून ते आयुष्य आणखी सुंदर करायचं आहे, याच्या इतकी सुखद भावना दुसरी कुठलीही नसेल असं मला वाटतं. खरं आहे. म्हणजे तुम्ही ज्या म्हणजे परिस्पर्श लागतोच आयुष्यामध्ये आणि तो होत गेला वेळेनुसार. पण तुम्हाला असं वाटतं का की नशीब ही गोष्ट लागते अशात की मेहनत महत्वाची अशा वेळेस? पण त्या दोन्ही गोष्टी असतात. कारण संधी ही कायम तुमचं दार ठोठावत असते. आणि जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचा शांतपणे विचार करता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट अशी कळते की नशिबानं संधी मिळते की कर्तृत्वानं संधी खेचून आणायची असते. ओके. तर महाराजांच्या बाबतीत जेव्हा आपण बारकाईने विचार करतो तेव्हा महाराजांनी प्रत्येक वेळी संकटात संधी शोधलेली आहे असं मी मानतो. म्हणजे माझा जो काही तोडका मोडका अभ्यास आहे शिवचरित्राचा त्यावरून मला असं वाटतं की प्रत्येक वेळी संकटाच्या पाठीवर एक संधी असते. त्यामुळं ते संकट येणं हा कदाचित तुम्ही नशिबाचा भाग म्हणत असाल, ती संधी समोर दिसणं हा नशिबाचा भाग म्हणत असाल, पण त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या मेहनतीवरच शक्य होतं, ते नशिबाने होत नाही. पण तुम्हाला स्वतःला जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही डॉक्टर, अभिनेते आणि एकाच आयुष्यात 3 आयुष्य जगलात, म्हणजे एवढं शक्य अजून नसतं. तरी अजून तरी आता माहित नाही. आणि आता प्रोड्युसर पण म्हणजे एक वेगळी ती भूमिका असते. तर तुम्हाला स्वतःला काय आवडतं मुळात तुमचा म्हणजे जी गोष्ट तुम्ही आनंद देते, जी आता तुम्ही खासदार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणून जास्त आवडताय की डॉक्टर झाल्यानंतर एक वेगळा अभिमान वाटला असेल, ती गोष्ट आवडली की एक अभिनेता अरे यार, आणि त्यात शिवछत्रपतींचा रोल आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या जास्त आवडल्या? मला वाटतं माणसानं ना पाण्यासारखं असावं. ओके. त्यामुळं पाणी जसं एका मार्गाने निघालं आणि मध्ये अडथळा आला किंवा मध्ये मार्ग बदलावा असं वाटतं तर पाणी अडून राहत नाही, ते आपला मार्ग काढत जातं. त्या प्रवाही होण्याचा जो आनंद आहे माणूस म्हणून जगत असताना, त्या जगण्याचा जो आनंद आहे हा मला सगळ्यात जास्त आवडतो. त्यामुळे डॉक्टर म्हणून त्यावेळी मला आनंद झाला का? 100% आनंद झाला. कलाकार म्हणून यश मिळाल्यानंतर त्यावेळी आनंद होतो का? 100% आनंद होतो. खासदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचे प्रश्न संसदेमध्ये मांडत असताना त्यातून जेव्हा तोडगा निघतो त्यावेळेचा जो आनंद आहे तो मला नेहमी आवडतो. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मला चांगला माणूस म्हणून जगायला आवडतं. ओके. चांगला माणूस म्हणून तुम्ही आहातच आणि त्यामुळे तुम्ही लोकांचे चाहते आहात. म्हणजे म्हणते की महाराष्ट्राचे क्रश असतो आज हल्लीच्या काळामध्ये, तसं खरंच तुम्ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे क्रश आहात. जेव्हा मी खासदारकीच्या वेळेस पाहिलं की एवढं मोठं आव्हान होतं तुमच्यासमोर, ते करत असताना मनामध्ये काय भीती वाटत होती का त्यावेळेस की यार एवढं मोठं आव्हान आपल्याला पेलेल का, पुन्हा एकदा उभं राहायचं आहे आणि एवढी मोठं लोकांच्या विरोधात आपण बोलतो आहोत आणि एवढ्या वेगळ्या गोष्टी आपल्या विरोधात होऊ शकतात, तर तेव्हा काय मनात चलबिचल असायची? आणि त्यावेळेस तुम्ही दिवसात एक अशी गोष्ट काय करत होतात की त्यामुळे इंटरेस्ट असं वाटतं की यार ही मला मोटिवेट करते, असं काय होतं का इंटरेस्टिंग? नाही, मला वाटतं एक तर दडपण तुम्ही 2 प्रकारे टॅकल करता.
एक म्हणजे दडपण तुम्ही डोक्यावर घेता आणि मग तुमची आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची उंचीही कमी होते. आणि दडपण ज्या क्षणी तुम्ही पायाखाली घेता त्या क्षणी तुमची आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची उंचीही कायम वाढत असते. दुसरं म्हणजे आत्ताची जी लोकसभेची निवडणूक होती ही खरंच अवघड निवडणूक होती. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की मुळात मी स्वतःला हे समजावलं होतं, आय हॅव नथिंग टू लूज. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझं कोणतंही ज्याला आपण पॉलिटिकल एम्पायर म्हणतो, हे पॉलिटिकल एम्पायर नाही. मी एक खूप साधा प्रश्न स्वतःला विचारला होता की ज्या पद्धतीनं गेले 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण आपण पाहिलं की तत्व, मूल्य, निष्ठा या सगळ्या गोष्टींना किंमत आहे की नाही, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला. की मग कुठलं तरी विकासाचं गोंडस नाव घ्यायचं आणि हवं ते करायचं आणि मग सांगायचं की नाही, मग हे मी विकासासाठी केलं. हे होत असताना एक प्रश्न खरं तर निर्माण झाला होता, तो म्हणजे दबावाखाली किंवा स्वार्थासाठी मान झुकवणाऱ्यांच्या गर्दीत आपल्याला सामील व्हायचं आहे की तत्वांसाठी, मूल्यांसाठी स्वाभिमानानं लढणाऱ्यांच्या रांगेत उभं राहायचं. मी स्वाभिमानानं लढणाऱ्यांच्या रांगेत उभं राहायचा निर्णय घेतला होता. आणि समाजकारणात, राजकारणात जेव्हा तुमचा व्हाय हा क्लिअर असतो, तुम्ही हे का करता आहात, हे जेव्हा तुमचं कारण क्लिअर असतं, तेव्हा ते जे कारण असतं ना, ते तुमचं सगळ्यात मोठं मोटिवेशन असतं. की मला या चांगुलपणावरचा विश्वास कायम ठेवायचा आहे की राजकारणात तत्वांना, मूल्यांना, निष्ठेला एक महत्त्व असू शकतं. हा विश्वास सर्वसामान्य तरुणाईचा हा कायम राहिला पाहिजे. कारण एकीकडे आपण बघितलं तर भारत सगळ्यात तरुण देश आपण जगातला म्हणतो. या तरुणाईनं विश्वास कशावर ठेवायचा नाही नेमका? मग त्यांचा जर या मूल्यांवरचा विश्वास जर नाहीसा झाला, तर मग आपण एक फार मोठी म्हणजे अनियंत्रित असं ज्याला आपण म्हणू शकतो, तशा एका ऊर्जेची फौज फक्त तयार करतो. पण त्याच समोर, त्यांच्यासमोर जर हे आदर्श टिकले, हे आदर्श राहिले, तर हे चांगलं राहतं. म्हणजे खूप सोपं सांगायचं म्हटलं ना, तर आपल्याकडे अनेक जसे सुपर हिरोज परदेशात बघायला मिळतात, तसे सुपर हिरोज का नाही येतो आपल्याकडे? म्हणजे आपल्याकडे ही मॅन नाही, आपल्याकडे स्पायडरमॅन नाही, आपल्याकडे सुपरमॅन नाही, बॅटमॅन नाही, हे का नाही आहेत? तर आपल्याकडे हाडाची माणसं होती, हाडामांसाची माणसं होती. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज होते. आपल्या अगदी आपण पुराणांमध्ये गेलो तर हनुमानासारखी जी व्यक्तिरेखा होत्या, हे सुपरमॅनची जी उदाहरणं होती तुमच्या डोळ्यासमोर आहेत ना. आणि म्हणून इतकी वर्ष हे होत असताना इतक्या खंडप्राय देशामध्ये सुद्धा एक एकजिन्सीपणा आहे, एक जी संस्कृती टिकून आहे, याचं एक महत्त्वाचं कारण हे सुद्धा आहे की या सगळ्या माणसांनी काही मूल्य अधोरेखित केली. हा चांगुलपणा अधोरेखित केला. आजही आपल्याला आजीच्या गोष्टी ऐकायला आवडतात. मग तुमच्या चॅनलचंच नाव इसाप नीती आहे, तर इसाप नीतीच्या गोष्टी का आवडतात? तर तुम्हाला मॉरल ऑफ द स्टोरी लागते ना त्यामध्ये, की फक्त एक माणूस आला आणि तो चालत गेला, एवढी गोष्ट नाही होत आपल्याकडे. त्याला मॉरल लागतं. आणि मला वाटतं की हे मॉरल म्हणजे समाजकारणाच्या दृष्टीनं, राजकारणाच्या दृष्टीने मी म्हणतो कारण. आणि एक कारण सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे. पण आता तुम्ही राजकारणात आहात आणि आज खासदार म्हणून जेव्हा तुम्ही लोकसभेमध्ये भाषण करता किंवा बोलता, तेव्हा खरंच महाराष्ट्राचा आम्हाला एक अभिमान वाटतो की तिथे एक सो कॉल्ड एक दिल्लीचं राजकारण एक वेगळं असतं आणि आम्ही ऐकून आहोत की तिथे एक वेगळ्या पद्धतीची तिकडे एक वेगळाच राजकारण चालतं, ती दलाली चालते, सगळ्याच गोष्टी आम्ही ऐकून. तेव्हा ते करत असताना एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही भाषण सुरू करता, तेव्हा जेव्हा तुम्ही सुरुवातीचं भाषण केलं असेल किंवा नंतर आता जे करता, तर तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा काय गोष्ट येते की जी गोष्ट तुम्हाला वाटते की आता ही गोष्ट मी मांडतो आहे किंवा एखादा प्रश्न मांडतोय, तेव्हा डोळ्यासमोर काय पहिलं ठेवून तुम्ही ती गोष्ट सुरू करता भाषण? डोळ्यासमोर एकच गोष्ट असते की आत्ताचे जे 24.5 लाख मतदार आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघातले, या मतदारांनी आशीर्वाद दिला, त्या मतदारांनी संधी दिली, म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी संसदेच्या ग्रीन कार्पेटवर पाऊल ठेवतोय. आणि ही गोष्ट मला आमच्या नेत्या सुप्रियाताईंनी फार प्रकर्षानं पहिल्याच दिवशी सांगितली होती की देशातल्या कोट्यावधी लोकांमध्ये फक्त 545 जणांना या लोकसभेमध्ये पाऊल ठेवता येतं. आणि हे पाऊल तू ठेवतोयस ते शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेच्या आशीर्वादानं ठेवतोयस. आणि मग ते पाऊल ठेवल्यानंतर मी जेव्हाही बोलायला उभा राहतो, तेव्हा माझी त्या सगळ्या मतदारांपैकी, म्हणजे मला फक्त ज्यांनी मत दिलं त्यांच्याप्रती असं नाही, पण माझ्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाप्रती आणि त्या अनुषंगानं राज्याप्रती, त्या अनुषंगानं राष्ट्राप्रती माझी एक बांधिलकी आहे. आणि ही बांधिलकी मनात ठेवूनच मी बोलायला सुरुवात करतो. आणि जेव्हा ही बांधिलकी तुमच्या मनात असते ना, तेव्हा मग तुम्हाला जे आपल्या माणसांचं म्हणणं मांडायचं असतं ते फार सोपं होऊन जातं.
अमोलजी, तुम्हाला तुमच्याशी बोलणं म्हणजे पहिला गोष्ट म्हणजे तुम्ही इतिहास आणि तुम्ही हा आमचा म्हणजे तुमचा जवळचा विषय आहे. कारण की महाराजांसारखं एखादी व्यक्तिरेखा म्हणजे साकारणं ही तितकी सोपी नसते. ती साकारताना तुम्ही अभिनेता म्हणून काय काय गोष्टी स्वतःमध्ये बदल केल्यात? म्हणजे त्यापूर्वीचे अमोल कोल्हे कसे होते, त्याच्यानंतरचे अमोल कोल्हे कसे होते आणि आता राजकारण इतकं भयानक अवस्थेमध्ये असताना अमोल कोल्हे कसे आहेत, हे लोकांना ऐकायला आवडेल. प्रश्नाचे उलटे उत्तर देतो की राजकारणात कुठल्याही स्टेजला जरी असलं तरी सुद्धा स्वतःमध्ये शक्यतो बदल होऊ न देणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणजे ते गुंत्यात गुंतून या साऱ्या पाय माझा मोकळा आणि रंगात रंगून या रंग माझा वेगळा, हे तत्व तुम्हाला ठेवावं लागतं. नाहीतर तुम्ही त्या गर्दीतले एक होता. आता महाराज साकारणं हे खरं तर एक आव्हान आहे. मी कायम असं म्हणतो त्यासाठी फिजिकल, इंटेलेक्च्युअल आणि सायकोलॉजिकल अशा 3 प्रिपरेशन लागतात. म्हणजे फिजिकल प्रिपरेशन म्हणजे जेव्हा तुम्हाला ती व्यक्तिरेखा साकारायची असते तेव्हा तुमची शरीरयष्टी आणि या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने यायला हव्यात. इंटेलेक्च्युअल जी तयारी असते ती फार वेगळी असते. कारण महाराजांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व जर पाहिलं तर प्रत्येक लेखकानं काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न केला आहे. पण जेव्हा तुम्हाला एका कलाकृतीतून महाराज साकारायचे असतात तेव्हा या सगळ्यांचा एक सामायिक बिंदू शोधणं फार महत्त्वाचं असतं. आणि तो सामायिक बिंदू शोधत असताना तुम्हाला तेवढं वाचन करणं गरजेचं असतं. तो वाचन करत असताना कोणत्याही लेखकाचं जेव्हा लिखाण समोर येतं तेव्हा त्या लेखकाला कदाचित एखाद्या विचारधारेचा चष्मा असू शकतो, हे सुद्धा तुम्हाला गृहीत धरावं लागतं. आणि हा सगळा वस्त्रगाळ केल्यानंतर तुमच्यासमोर जे एक सामायिक तत्व समोर राहतं ते तत्व तुम्हाला साकारायचं असतं. आणि सगळ्यात अवघड मला असं वाटतं ते म्हणजे सायकोलॉजिकल प्रिपरेशन. सायकोलॉजिकल प्रिपरेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की तो मी नव्हेच, आधी ठेवावं लागतं मनात की महाराजांच्या नखाची सुद्धा आपल्याला सर नाही. आपलं केवळ हे भाग्य आहे, हे कलाक्षेत्राचं भाग्य आहे की मला पुन्हा 350 वर्ष फ्लॅशबॅकमध्ये जाऊन तो पेहराव करून महाराजांची भूमिका साकारण्याचं भाग्य मिळतं. इतक्या त्रयस्थपणे तुम्ही व्यक्तिरेखा साकारत असताना स्वतःला ठेवावं लागतं. म्हणजे आजही जवळपास आज मी 2006 साली बहुतेक पहिल्यांदा शंभूराजे नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. म्हणजे आज जवळपास 18 वर्ष झाली. 18 वर्षात मी कधीही हे तुम्हाला म्हणत नाही की मी सांगतो तोच खरा इतिहास आहे. हो. मी आजही म्हणतो की हो नाही, मी विद्यार्थी, मला आणखी नवीन शिकायला आवडेल. मला कधी आणखी नवीन काहीतरी सापडतं, नवीन काहीतरी गवसतं. मला आणखी वेगळ्या पद्धतीने महाराज मांडावेसे वाटतात. आणि ही उत्सुकता जी आहे, ही जी जिज्ञासा आहे, ही कायम जागृत ठेवण्यासाठी तुमची ती सायकोलॉजिकल प्रिपरेशन असावी लागते. हे फार सहज म्हटलं जातं की हां, तो काय स्वतःला महाराज समजतो का? विचार करणं सुद्धा शक्य नाही आहे. ही सायकोलॉजिकल प्रिपरेशन आधी तुम्हाला ठेवावी लागते. आणि ही जेव्हा सायकोलॉजिकल प्रिपरेशन असते म्हणजे त्याचं मी एक प्रतीक तयार केलं आहे. हे तुम्ही बघत असाल तर मी कधीही सोशल गेटअपमध्ये असताना महाराजांचा कुठलाही संवाद कधी म्हणत नाही. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजतागायत मी कधी पबमध्ये पण जाऊ शकलेलो नाही. मी गेलो नाही. कारण मी जेव्हा ती प्रतिमा साकारतो त्या प्रतिमेच्या अनुषंगानं जर कोणी माझ्याकडे बघत असेल, पब वाईट आहे चांगला आहे याविषयी मला पडायचं नाही. बरोबर. पण एक ती प्रतिमा आहे, त्या प्रतिमेला कुठेही छेद जाईल असं काम माझ्या हातून होऊ नये हा माझा कसोशीनं प्रयत्न असतो. तिसरी गोष्ट जे प्रतीक मी म्हणालो, कवड्यांची माळ आणि डोक्यावरचा जिरेटो, या दोन्ही गोष्टी परिधान करताना मी आधी नतमस्तक होतो आणि मग त्या परिधान करतो. कारण त्यावेळी मी स्वतःलाही सांगत असतो आणि मी महाराजांकडे ही प्रार्थना करत असतो की हे मला नशिबानं ही मला संधी मिळते, ते मला योग्य प्रकारे साकारण्याची ताकद द्या. मेहनत करण्याची माझी तयारी आहे, पण आपण ती ताकद पाठीशी उभी करा. इतक्या प्रामाणिकपणे मी कायम ही भूमिका साकारतो. त्यामुळे त्रयस्थपणे याच्याकडे बघत असताना, महाराज साकारत असताना नकळत शिवाजी महाराज हे इतकं एक अफाट असं चैतन्य आहे की तुम्ही जितक्या प्रामाणिकपणे साथ घालाल ना तितक्या उत्कटतेनं तुम्हाला प्रतिसाद मिळत जातो आणि त्यामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे कदाचित असं असेल की महाराज साकारायच्या आधी मी काहीसा खूप घाईत निर्णय घेणारा होतो, मी खूप तडकाफडकी बोलणारा होतो. आता बऱ्याचदा दोन्ही बाजू समजून घेऊन मग शांतपणे त्यावर निर्णय घेणं ही एक गोष्ट माझ्यात आली. दुसरी एक फार महत्त्वाची गोष्ट आली ती म्हणजे जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की आता मला संकट वाटत नाही. मी कायम संकटाच्या मागे संधी आहे हाच कायम विचार करतो. मग ते कोणतंही संकट असेल, ते राजकीय संकट असेल, ते सामाजिकदृष्ट्या असेल, आर्थिक बाबीत येणाऱ्या अडचणी असतील, या सगळ्या गोष्टी तुम्ही
त्रयस्थपणे याकडे पाहू शकता. आणि सगळं असल्यानंतर सुद्धा मला महाराजांचं जे एक वर्णन आहे श्रीमंत योगी, हे मला सगळ्यात जास्त आवडतं. कारण ते श्रीमंत योगी पण जे आहे, म्हणजे यू वोंट बिलीव्ह, पण मी आता सेकंड टर्मचा खासदार आहे, पण अगदीच इम्परेटिव्ह असल्याशिवाय मी अजूनही बिझनेस क्लासने प्रवास करत नाही. म्हणजे खासदारांना 36 बिझनेस क्लास असतात, पण मी शक्यतो नाही करत. मला अनेकांनी विचारलं हे का? हे माझं भाबडं कारण आहे, हे माझं स्वतःचं एक विश्व आहे. पण माझं एक सोपं भाबडं कारण असं आहे की आज ना उद्या ना परवा 10 वर्षांनी 15 वर्षांनी का होईना मी कधी ना कधी त्या सीटवरून जाईन, मी कधी ना कधी त्या पदावरून जाईन. त्यानंतर विमानात शिरताना असणारी बिझनेस क्लासची सीट ही माझ्या काळजाला टोचणारी नसली पाहिजे. म्हणजे मग मी कायम एका वाक्यात म्हणतो की पद असताना त्याचा माज नको आणि पद गेल्यावर त्याची लाज नको. हे इतक्या शांतपणे तुम्ही त्याच्याकडे जेव्हा बघता, हे बघण्याची जी कला असेल, मला वाटतं ती मी जर महाराज साकारले नसते तर ती मला मिळाली नसती. म्हणजे आता खूप सारे लिडरशिपचे प्रोग्राम्स होतात, लोक वेगवेगळ्या पद्धती लिडर हे ते सगळं चालू असतं, पण तुम्ही ज्या पद्धतीने जे जे रूप साकारलं आहेत आणि जे तुम्ही व्यक्तिमत्व साकारलं ते खरे लिडर होते. तर तुम्हाला असं काय वाटतं की हल्लीच्या ह्या सगळ्या राजकारणामध्ये तुम्ही स्वतःच खासदार आहात, पण तुम्ही ही एक गोष्ट जी कसोशीने प्रयत्न करता की ॲज अ लीडर म्हणून तुमच्या लेखी लीडर म्हणजे काय आहे सर? मला वाटतं की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुम्ही स्वतःच असं मोटिवेट होता, तसं तुम्ही समाजाला मोटिव्हेट करू शकला पाहिजेत. आणि मोटिवेट करण्याची ताकद अनेकांमध्ये असते. पण आज 350 वर्षांनंतर सुद्धा महाराजांचं नाव आपण का घेतो? तर महाराजांच्या स्वराज्याला एक नैतिक अधिष्ठान होतं. महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते महाराजांचं स्वतःच्या नावाने नव्हतं, ते कुटुंबाच्या नावाने नव्हतं, ते कुठल्या समाजाच्या नावाने नव्हतं, ते रयतेचं राज्य होतं. म्हणजे एवढं सगळं अफाट कार्य केल्यानंतर सुद्धा इदम न मम म्हणण्याची जी योगी प्रवृत्ती आहे, ही सुद्धा असणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्याच वेळी जे तुम्ही मोटिवेशन करता ते एका विधायक दिशेने असलं पाहिजे, हेही तितकंच गरजेचं आहे. कारण भावना भडकावणं फार सोपं असतं, पण भावनांचा जो काही जी ऊर्जा आहे, भावनेमध्ये ऊर्जा आहे, पण ही ऊर्जा जेव्हा तुम्ही एका विधायक कार्याकडे नेता, तेव्हा मी म्हणतो की तिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर अनेक नेते हे वेगळे होतात. कारण ही ऊर्जा महाराजांनी एका विधायक दिशेनं नेली आणि त्या विधायक दिशेनं नेत असताना जे साम्राज्य उभं राहिलं, या साम्राज्याला एक फार मोठं नैतिक अधिष्ठान होतं. खूपदा प्रश्न विचारला जातो की महाराज आज असते तर, मी काय म्हणतो हा प्रश्न कधीही लागू होत नाही. कारण स्थळ, काळ, परिस्थिती या सगळ्या गोष्टी हे सगळे डायनॅमिक्स बदलत असतात. पण कायम काय राहतं तर त्यातली काही तत्व आहेत, ही तत्व कायम राहतात. मग यामध्ये मीच्या जागी वी हे महत्त्वाचं आहे का? मग यामध्ये मी एका विधायक कार्यासाठी समाजाला पुढं नेण्याचा प्रयत्न करतोय, हे योग्य आहे का? बेस्ट एक्झाम्पल ऑफ सोशल इंजिनिअरिंग तुम्हाला पुन्हा स्वराज्यात मिळतं. 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 16 अलुतेदार हे एकत्र त्यांची मोड बांधून त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार त्यांच्या एका विधायक कार्यासाठी त्यांना प्रेरित करणं ही सोपी गोष्ट नाही. हे वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ सोशल इंजिनिअरिंग आहे. तुम्ही स्वॉट ॲनालिसिस जेव्हा महाराजांना अप्लाय करून पाहता, तेव्हा तुम्हाला असं दिसतं की स्वॉट ॲनालिसिस आज जे मूल्यमापनासाठी ठेवतं त्याच्या पलीकडे महाराज तुम्हाला जाताना दिसतात. आणि या सगळ्या गोष्टी मी पुन्हा म्हणतो की महाराज एक केवळ व्यक्ती म्हणून विचार करणं हा एक वेगळा भाग आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार म्हणून त्यांच्याकडे पाहणं ही एक फार वेगळी गोष्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही विचार म्हणून त्या प्रामाणिकतेने त्यांच्याकडे पाहता, तेव्हा नकळत कुठल्याही लिडरशिप स्कूलपेक्षा, कुठल्याही लिडरशिप वर्कशॉपपेक्षा काकणभर जास्त तुम्हाला शिवचरित्रातून मिळतं. खरं आहे. पण अमोलजी, जसं विचार कधी मरत नसतात आणि ते कायम असतात आपल्याबरोबर, परंतु आता जे राजकारण चालू आहे, म्हणजे आता सध्याचंच राजकारण बघा की सिंधुदुर्गात जो हे पुतळा हे झाला, तर अशा गोष्टींकडे जेव्हा अशा गोष्टी घडतात किंवा या संदर्भात कोणीतरी काहीतरी महाराजांबद्दल एखादं विधान करतं किंवा काही गोष्टी घडतात, तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टींकडे बघून? तुमचं याच्यावर काय मत असतं? पहिला विचार काय येतो डोक्यामध्ये अशा वेळेस? नाही, व्यक्तिगत अनेकदा त्रागा होतो, अनेकदा चीड येते, अनेकदा संताप होतो. आणि व्यक्त कसं व्हायचं याचं माध्यम मी कायम निवडत असतो. अनेकदा मी आतताईपणानं लगेच व्यक्त होणं टाळतो अशा प्रत्येक गोष्टीवर. कारण मुळात मी कायम असं म्हणतो की समजा आपण समजू एखाद्या
क्षेत्रावर तुम्हाला जायचं असेल, तुम्ही फ्लाईटने जाऊ शकता, तुम्ही ट्रेनने जाऊ शकता, तुम्ही कारने जाऊ शकता आणि तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने जाऊ शकता. प्रत्येक भाविक वेगवेगळ्या मार्गाने जात असतो. म्हणून कुणाची भक्ती जास्त, कुणाची भक्ती कमी हे जोखता येत नाही. परफेक्ट. दुर्दैवानं आजच्या राजकारणात, आजच्या समाजकारणामध्ये ही भक्ती जोखली जाते. म्हणजे ठराविक एक विचारधारा असेल तरच तुम्ही राष्ट्रप्रेमी आहात, ठराविक एक विचारधारा असेल तरच तुम्ही शिवप्रेमी आहात, ठराविक एक विचारधारा असेल तरच तुम्ही शिवभक्त आहात, हे धादांत खोटं आहे. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की तुमच्या मनात जर ती श्रद्धा असेल, म्हणजे जाऊन लोटांगण घालत नमस्कार करणाऱ्याची श्रद्धा आहे आणि आपल्या कामामध्ये उभं राहून महाराजांचं किंवा देवाचं नामस्मरण करणाऱ्याची तीच श्रद्धा आहे. बरोबर. तर या श्रद्धेची तुलना करू नये असं मला वाटतं. आणि त्यामुळे अशा कुठल्याही घटनेवर व्यक्त होत असताना जे काही घडलं असेल त्यामागे हे मुळात अवमान करण्याच्या भावनेतून झालंय का, किंवा हे मुळात भावनांशी खेळण्याच्या दृष्टिकोनातून झालंय का, याचा मी कायम विचार करतो. त्यानंतर मी व्यक्त होतो. हां, पण एक शिवप्रेमी म्हणून हा संताप येणं हे अगदी स्वाभाविक आहे. फक्त तो व्यक्त कसा करायचा याला सुद्धा पुन्हा तो व्यक्त करत असताना तुम्हाला पुन्हा महाराजांचे विचार सोडून चालत नाही. मला नेहमी असं वाटतं सर की तुम्ही दिल्लीत काय करता, म्हणजे हा प्रश्न नेहमी पडतो मला की पवार साहेब अमोल सरांना मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये का नाही गाणत, कारण की महाराष्ट्राचा माणूस आहे. म्हणजे आम्हाला नेहमी वाटतं की कारण की सुशिक्षित असून फायदा नाही, सुज्ञ असणं महत्वाचं, आणि सुज्ञ नेते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप कमी आहेत असं आम्हाला नेहमी वाटतं. आहेत मुळात जेव्हा मला आठवतंय पवार साहेबांच्या जेव्हा मुलाखती झाल्या त्यांनी सांगितले की जर एक बेस पकडला संपूर्ण महाराष्ट्राचा तर ते महाराज आहेत, आणि महाराजांचा अभ्यास आणि महाराजांसंदर्भातल्या ज्या काही गोष्टी वाचल्या असतील ते इतकं कॉन्क्रीट वाचणारा माणूस जर ह्या म्हणजे काही महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये तर तुम्ही आहात असं आम्हाला नेहमी वाटतं. तर समजा तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलात असं आपण घेऊन चालू हायपोथेटिकली तर आणि यावं, आणि डेफिनेट आम्ही तुमच्याकडे त्या दृष्टीने बघतो नजीकच्या काळामध्ये, तर महाराज आणि महाराजांवर काय काय गोष्टी करायला हव्यात असं तुम्हाला वाटतंय, की फक्त पुतळे बांधूनच गोष्टी होणार आहेत की काही वेगळ्या गोष्टी करायला हवे जेणेकरून कुठेतरी येणाऱ्या पिढीला त्या गोष्टींचा फायदा होईल, काय करता येऊ शकतं असं तुमच्या डोक्यातलं एक तुमचं म्हणणं ना ब्ल्यू प्रिंट राज ठाकरेंच्या भाषेत सांगायची तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात यायला हवं का, तर मी ऑलरेडी महाराष्ट्राच्या राजकारणात आहेच की. म्हणजे केवळ मी महाराष्ट्राच्या विधानसभेत नाही, मी संसदेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो, पण तिथं सुद्धा ती तेवढीच मोठी गरज आहे ना. हो, गरज आहे. म्हणजे आज महाराष्ट्रातून संसदेमध्ये किंवा दिल्लीच्या राजकारणामध्ये प्रभावीपणे महाराष्ट्राची बाजू मांडणारे नेते जर बघितले तर खरंच हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच नावं ही प्रकारच्याने समोर येतात. आणि ती जर संधी मला आदरणीय पवारसाहेब देत असतील तर त्या संधीचं सोनं करणं हे महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट काय काय करायला हवं, तर मी पुन्हा तेच म्हणतो की महाराजांच्या बाबतीतच काय करायला हवं, पुन्हा व्यक्ती म्हणण्यापेक्षा विचार आहे. रयतेचं राज्य आहे, रयतेचं राज्य म्हणत असू तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली, या राज्यघटनेमध्ये शिवचरित्राची प्रेरणा ही आपल्याला अनेक ठिकाणी जाणवते. मुळात मग आम्ही आत्ता रयतेचं राज्य, आम्ही आत्ता लोकशाहीत जेव्हा जगतो तेव्हा खरं सांगायचं तर आम्हाला नागरिकशास्त्र फक्त 8 मार्काचं आहे. म्हणजे अनेकदा आम्हालाच ठाऊक नाहीये की कुठल्या कायदेमंडळाची जबाबदारी काय आहे, कुठल्या कायदेमंडळाचं काम काय आहे, कुठल्या लोकप्रतिनिधीचं काम काय आहे. नागरिक म्हणूनच आम्ही किती सजग आहोत लोकशाहीविषयी हा आधी प्रश्न विचारणं गरजेचं आहे. सरसकट राजकारण्यांच्या माथ्यावर खापर फोडून चालणार नाही. राजकारणी काय असतो, हा समाजाचं प्रतिनिधित्व करतो, तो समाजाचा आरसा असतो. जर समाजानं लोकप्रतिनिधीकडून उद्या जर सगळ्या समाजाने हे क्रायटेरियाच लावला समजा की काही झालं तरी आमच्या खासदाराने लोकसभेमध्ये कायदे मंडळामध्ये व्यवस्थित आमची बाजू मांडलीच पाहिजे, त्या कायद्यांमध्ये त्यांनी त्यांच्या सगळ्या चर्चांमध्ये त्याचा तितका सक्रिय सहभाग असलाच पाहिजे, ऑटोमॅटिकली सगळ्या लोकप्रतिनिधींना तिथे उपस्थित राहून त्यात संपूर्णपणे सहभाग नोंदवून त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणं हे क्रमप्राप्त होणारच आहे ना. पण अनेकदा असं होतं की नाही, मग आमच्या अनेक घरगुती कार्यक्रमांमध्ये सुद्धा लोकप्रतिनिधींनी आलं पाहिजे, मग आमच्या इतर विकास कामांमध्ये लोकप्रतिनिधी असायला पाहिजे. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, पण कुठलं काम जिल्हा परिषद सदस्याकडून होणार आहे,
कुठलं काम आमदारांकडून होणार आहे, कुठलं काम खासदारांकडून व्हायचं आहे, याच्याविषयीची आमची जी सजगता आहे ती सजगताच कमी झालेली आहे. म्हणजे आत्ता जर तुम्ही रस्त्याने चालताना 10 जणांना जर साधा प्रश्न विचारला की महानगरपालिकेची कामं काय, विधानसभेमध्ये जे प्रतिनिधी असतात त्या आमदारांची कामं काय, नगरसेवकांची कामं काय, आमदारांची कामं काय, खासदारांची कामं काय, अभावानं याचं खरं उत्तर कुणाला देता येतं. मग मुळात आम्ही लोकशाही तेवढी सक्षम करतो आहोत का? लोकशाही जेवढी सक्षम होईल तेवढं लोकप्रतिनिधींना सक्षम राहावं लागेल, तेवढं त्यांना ऑन देअर टोज राहावं लागेल. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे महाराज म्हणून काय व्हायला हवं या सगळ्या गोष्टींमध्ये आता महाराजांच्या बाबतीतला जो मुद्दा आहे पुन्हा केवळ पुतळे उभारणं ही प्रेरणा आहे का, की महाराजांचा विचार मनापर्यंत पोचवणं ही प्रेरणा. म्हणजे मी कायम विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कायम म्हणतो की कपाळावर जरी चंद्रकोर लावली, दाढी जरी राखली आणि नाक्यावर उभं राहून जर वाकड्या नजरेनं तुम्ही मुलींकडे पाहिलं तर मग परस्त्रीला मातेसमान मानणाऱ्या महाराजांचं नाव घेण्याची आपली पात्रता आहे का, हा विचार आधी मनात यावा लागतो ना. त्यामुळे करण्यासारखं खूप काही आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तो विचार मनात घेणं गरजेचं आहे. म्हणजे आज परवा मी एका वर्तमानपत्रामध्ये हे आर्टिकल वाचलं, त्या संपादकांनी ही व्यथा व्यक्त केली होती की आमची तरुणाई ब्रिजखाली ढोल पथकाचा सराव करत असताना आणि दहीहंडी पथकाचा सराव करत असताना जे टॉप स्टार्टअप्स आहेत यामध्ये महाराष्ट्रातला मराठी तरुण नाही, ही त्या संपादकांनी व्यक्त केलेली खंत आहे. पण मी म्हणतो की एकीकडे संस्कृती जपणं, जोपासणं या सगळ्या गोष्टी असतानाच दुसरीकडं हाताला काम हाच मनातला राम हे आम्ही कधी ठरवणार आहोत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या मोहिमांविषयी आम्ही बोलणार, आम्ही महाराजांना आदर्श मानणार, पण मुहूर्त मात्र शोधायला जाणार. ज्या महाराजांची कोणतीही मोहीम मुहूर्त काढून झाल्याचं कुठे ऐतिहासिक दस्तावेजात म्हणजे नमूद केलेलं नाही आहे. किंवा अनेक मोहिमा तर अमावस्येच्या रात्री झालेल्या आहेत. कारण अमावस्येचा अंधार हा गनिमी काव्यासाठी पोषक होता. त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचा उहापोह जेव्हा आपण करायला जातो तर अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यामुळं शासनानेच करायला पाहिजे असं नाही, सर्वसामान्यांकडून सुद्धा अनेक गोष्टी सहजपणे होऊ शकतात. तुम्ही आता ज्योतिषा संदर्भातल्या गोष्टी म्हणालात म्हणून माणसाचं आयुष्य 3 वेळा बदलतं असं मी ऐकलंय. ऑब्व्हियसली माणूस जन्माला येतो तेव्हा असतं, दुसरं लग्न झाल्यावर असतं, तिसरं मूल झाल्यावर असतं आणि चौथं तुमची नीती, तुम्ही काम करत असलेले काम, या 4-5 पद्धतीने आयुष्य बदलतं. तर आपण थोडं मागे जाऊया. मुळात तुमचं शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण कुठे झालं आणि नंतर तुम्ही डॉक्टरेट पर्यंतचा निर्णय कधी घेतला आणि कसा घेतला तो जरासा काळ आम्हाला. शालेय शिक्षण नारायणगावला झालं 8वी पर्यंत. ओके. 9वी ते 12वी पुण्यामध्ये लक्ष्मणराव आपटे प्रशालेमध्ये मी शिकलो. 10वीला बोर्डात होतो, 12वीला बोर्डात होतो. ओके. बोर्डात किती टक्के होते? म्हणजे मला वाटतं की 10वीला मी बोर्डात 11वा की 12वा होतो आणि 12वीला मी बोर्डात 10वा होतो. मला आवडेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बोर्डात आला होता. पण मला असं वाटतं की केवळ शैक्षणिक अर्हता ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठीचा क्रायटेरिया नाहीये. पण असं काहीतरी होऊ शकतं ना, शक्य ना. किंवा मी महाराष्ट्राचा नाही म्हणत, मी म्हणलं की भारताचा पंतप्रधान पण बोर्डात आलेला असावा असाही विचार करता येतो. आधीच पंतप्रधान पदाच्या डिग्री विषयी सुद्धा अनेक जण संशय घेतात. पण त्यामुळे 10वी 12वीला बोर्डात होतो आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जी एक भावना असते. बाबा काय करायचे? बाबा माझे इंजिनियर होते, पण त्यांचा जास्त कल हा शेतीकडे होता आणि त्यामुळे मेरिटोरियस स्टुडंटने एकतर मेडिकल करायचं किंवा इंजिनिअरिंग करायचं. तेव्हा राजकारणाचा गंध नव्हता, नाहीतर UPSC हा एक चांगला पर्याय आहे तोपर्यंत कळत नव्हतं, तोपर्यंत फार मोठा अवेअरनेस नव्हता. आणि मग MBBSला ॲडमिशन जी मिळाली ती टॉपमोस्ट मेडिकल कॉलेज होतं महाराष्ट्रातलं, सेट GS मेडिकल कॉलेज, KEM हॉस्पिटल, तिथून मग MBBS केलं. ओके. आणि मग तिथून करत 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 आपण डॉक्टर झालात आणि मग तुम्ही म्हणजे हे करत होतात म्हणजे डॉक्टरेट काम चालू होतं डॉक्टरचं. म्हणजे MBBS करत असताना मी काम सुरू केलं. खरं तर सांगा होतं, सांगा नावाचा एक सह्याद्री वाहिनीचा कार्यक्रम मी त्याचं सूत्रसंचालन करायचो. पण हे कधी कळलं, म्हणजे आपलं अभिनय वगैरे हे कॉलेजमध्ये असताना कळलं की कॉलेज नंतर? अभिनय हे खरं तर लहानपणापासून आवड होती. पण घरच्यांचं एक कायम सांगणं होतं की ते आळवावरचं पाणी असतं, की मी कायम असं म्हणतो आजची हेडलाईन ही उद्याची रद्दी असते. तितक्या तटस्थपणे तुम्ही त्याकडे पाहिलं पाहिजे की एखाद्या मालिकेत मिळालेलं यश हे 6 महिन्यात विरलेलं असतं, 6 महिन्यात संपलेलं असतं.
त्यानंतर दुसरी मालिका आलेली असते, ती प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली असते, त्यातले अभिनेते हे प्रेक्षकांच्या जवळ गेलेले असतात. या सगळ्या गोष्टी मी पुन्हा म्हणतो, शिक्षणाचा फायदा हा मला कलाक्षेत्रात झाला, की इतक्या त्रयस्थपणे सुद्धा या गोष्टीकडे पाहता येतं, हे तुम्हाला कळतं. आणि थ्रूआउट माझं MBBSचं शिक्षण हे थोडंसं अर्न अँड लर्न या बेसिसवर आहे. म्हणजे रतन टाटा ट्रस्टची स्कॉलरशिप असायची, त्यावेळी तुम्हाला डिस्टिंक्शन मिळालं की तुम्हाला पूर्ण फी रिएम्बर्स व्हायची आणि त्यामुळे डिस्टिंक्शन मिळवायचं आणि आपली जी एज्युकेशनल फी आहे ती रिएम्बर्स करून घ्यायची. आणि मग दूरदर्शनमध्ये काम करत असताना खरं तर घरून शक्यतो कुठल्याही लोड हा MBBSच्या शिक्षणाचा घरी न देता आपणच आपलं काम करू, आपण ते कमवू आणि त्यातून शिक्षण पूर्ण करू, ही भावना होती. हे करत करत एकामागून एक संधी मिळत गेल्या आणि मग MBBSचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्ण वेळ या क्षेत्रात यायचं ठरलं. त्यातही एक गंमत आहे की सकाळी मला आठवतं, मी 11:30 वाजता डर्मॅटॉलॉजीला ॲडमिशन घेतलं होतं पोस्ट ग्रॅज्युएशनला, 10 वाजता, आणि 11:30 वाजता मी रिझाईन केलं होतं कारण मला शूटला सुट्टी मिळत नव्हती. आणि मग जवळपास 3.5 वर्ष आय ट्राय टू बॅलन्स बोथ थिंग्स. म्हणजे दहिसरला राष्ट्र स्वास्थ्य प्रबोधिनी म्हणून आहे, तिथे मी मेडिकल ऑफिसर म्हणून जॉब करत होतो आणि इतर वेळी मी शूटिंग करत होतो. राजा शिवछत्रपती मालिकेच्या वेळी नितीन देसाईंची जी पहिली अट होती ती म्हणजे पूर्ण वेळ सेटवर राहणारा कलाकार, ही त्यांची पहिली अट होती. आणि मग त्यावेळी मात्र मेडिकल प्रॅक्टिसला रामराम ठोकावा लागला आणि मग जी काही होती ती फक्त ऑनररी प्रॅक्टिस होती. आपल्याला कोणाला फायदा होतो तेवढंच सांगणं, याच्या पलीकडे ॲज सच प्रॅक्टिस नंतर केली. पण तू त्या टायमाला ऑडिशन्स प्रोसेसमधून गेला होता की तुम्हाला डायरेक्ट सिलेक्ट केलं गेलं होतं? ऑडिशन प्रोसेस झाली होती, पण त्यात मला आमचे रेल्वेचे फार मोठे पोलीस अधिकारी आहेत, DB कासार म्हणून, मोठे इतिहास अभ्यासक सुद्धा आहेत. त्यांनी शंभूराजे हे जे नाटक होतं कलावैभवचं, हे 3 वेगवेगळ्या थिएटरला येऊन पाहिलं होतं आणि त्यांनी माझं नाव नितीन देसाईनं सुचवलं होतं की महाराजांच्या भूमिकेसाठी ज्या कलाकाराचा तुम्ही शोध करतात तो शोध या ठिकाणी थांबेल. आणि सुदैवानं नितीन देसाईंनी ती संधी दिली आणि एक फार मोठं यश हे खरं तर नितीन चंद्रकांत देसाई या माणसाचं आहे. कारण अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांवरची एकही मालिका पूर्णत्वाला गेली नव्हती. म्हणजे मी स्वतःच्या अनुभवातून सांगतो, मी नितीन देसाईंच्या मालिकेच्या निर्मितीचा अनुभव फार जवळून पाहिला आहे की महाराजांवर मालिका करणं, महाराजांवर कोणतीही कलाकृती करणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. आणि त्यातून जी एक आर्थिक फार मोठी झळ बसते, ही झळ कधीही कोणी लक्षात घेत नाही. म्हणजे आपण कौतुक करायला सगळे असतात, पण ती झळ जो सोसत असतो त्याच्या आधाराला खूप कमी माणसं समोर येतात. ही वस्तुस्थिती खरंय. आणि त्याच्यानंतर मला तो दिवस हवा आहे की ज्या दिवशी मालिका करत असणार आणि एक दिवस कुठला तरी असणार की त्या दिवशी राजकीय जो दरवाजा उघडला, तो कधी उघडला, कसा उघडला, तो क्षण हवाय मला, की तो क्षण मला जाणूनच घ्यायचा आहे की लोकांना तो टर्निंग पॉईंट असतो कसा तो. खरं तर माझ्या बाबतीत असं की 3 वेळा या संधींनी दार ठोठावलं. म्हणजे 2009 मध्ये मला आठवतं, मालिका सुरू होती राजा शिवछत्रपती, आणि या मालिकेच्या वेळी पुण्यात दिशा सोशल फाउंडेशन पिंपरी चिंचवडला आहे, आमचे बाळासाहेब जवळकर नावाचे माझे स्नेही आहेत, आणि ती सगळी मंडळी, गोरख भालेकर, बाळासाहेब जवळकर, नाना शिवले, ही सगळी मंडळी दिशा सोशल फाउंडेशन फार सुंदर पद्धतीनं सामाजिक उपक्रम करत असतात. आणि त्यांनी एक मुलाखतीचा कार्यक्रम ठेवला होता, ज्यामध्ये मला वाटतं सुधीर गाडगिळांनी मला हा पहिला प्रश्न विचारला होता, राजकारणात जायला आवडेल का? आणि मी सहज उत्तर दिलं होतं की हो, पश्चिम महाराष्ट्रात लहानाचा मोठा झालेला प्रत्येक मुलाला राजकारणाविषयी आकर्षण असतं. आणि त्यावेळी मावळचे खासदार गजानन बाबर होते, स्वर्गीय गजानन बाबर, आणि बाबर साहेबांना त्यावेळी उद्धव साहेबांचा पहिल्यांदा फोन आला होता की मला त्याला भेटायचंय. पण मग त्यावेळीच्या भेटीगाठी होत्या. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, म्हणजे मला अजूनही आठवतं, 2009 मध्ये एक बैठक झाली होती, ज्यामध्ये आदरणीय पवार साहेब होते, स्वर्गीय RR आबा होते, विजयदादा होते, त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील होते, अजितदादा होते, वळसे पाटील साहेब होते, छगन भुजबळ साहेब होते. आणि या सगळ्यांसमोर मला खरं तर 2009 मध्येच तेव्हाही विचारणा झाली होती. पण मालिका सुरू होती, त्यामुळे माझा नकार हा अगदी ठरलेला होता. त्यानंतर मनसेकडूनही त्यावेळी विचारणा झाली होती. मग 2014 मध्ये अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माझं नाव चर्चेत आलं निवडणूक लढवण्यासाठी. तेव्हाही मी नकार दिला, कारण मी स्वतः राज ठाकरेंच्या वक्तृत्व शैलीचा फार मोठा चाहता आहे, परंतु मला शक्य नव्हतं काम करणं. मी तेव्हाही नकार दिला.
त्यानंतर 2014 मध्येच खरं तर मी शिवसेनेत प्रवेश केला होता. ओके 2014 ते 2017 मी शिवसेनेत सक्रिय होतो. ओके 17 साली छत्रपती संभाजी महाराजांवर मालिका करणं हे माझं खरं तर 9 वर्षांचं स्वप्न होतं. ओके आणि ते पूर्ण करण्यासाठी मला या सगळ्याला एक स्वल्पविराम देणं, माझ्या लेखी तर तो पूर्ण विराम होता. बरोबर. आणि मी शिवसेनेच्या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन मी पूर्ण वेळ फक्त स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आणण्यासाठी धडपडत होतो. ओके कारण हे 9 वर्षांचं स्वप्न पूर्ण होत होतं. बरोबर. आणि 2019 साली 17 ते 19 तर 19 साली पुन्हा अचानक मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विचारणा झाली निवडणूक लढवण्याची. आणि सुरुवातीला मी तेव्हाही नकार दिला होता. पण नंतर असं झालं होतं की इंग्रजीमध्ये एक म्हणे, ऑपॉर्च्युनिटी नॉक्स युअर डोअर ओनली वन्स. इथे तर आपल्याला 3-3 वेळा दार ठोठावतोय. म्हटलं 2 पर्याय होते. एक म्हणजे नाही म्हणणं. म्हटलं नाही झालं असतं तर काय झालं असतं. म्हटलं नाही म्हणालो तर आपण म्हातारपणी नातवंडांना गप्पा सांगत बसू की आमच्या काळात एक फार मोठे देशाचे नेते होते आणि त्यांनी मला विचारलं होतं. 2009ला विचारलं, 19ला विचारलं. मी दोन्ही वेळेस त्यांना नाही म्हणालो. मी सगळ्यांना नाही म्हणालो आणि मी माझं हे कंटिन्यू केलं. म्हटलं ही गोष्ट सांगण्यापलीकडे माझ्याकडे काही नसेल. म्हटलं अगेन वेन आय हॅव नथिंग टू लूज वाय नॉट टेक अ चान्स. आणि मी निवडणूक लढलो. ओके म्हणजे मतमोजणीचा किस्सा सुद्धा अनेकांना विश्वास बसत नाही. मी रात्री 2-2:30 वाजेपर्यंत इथे शूट केलं आणि त्यानंतर मी पुण्यात गेलो. त्यावेळी बालेवाडी स्टेडियमला मतमोजणी होती. मी पहाटे पोचलो. त्यानंतर मी माझ्या मित्राला सांगितलं की मला साधारणतः 11च्या आसपास उठव, तोपर्यंत कल बऱ्यापैकी स्पष्ट झाला असेल. जर जिंकत असलो तर आपल्याला मतमोजणीच्या ठिकाणी जायचं आहे आणि हरत असलो तर सेटवर फोन करून सांग की शूटिंग लावा म्हणून. ओके 2019 गोष्ट आहे. 19 पहिला गोष्ट. गोष्ट. ओके इट वॉज हां दॅट न्यूट्रल. मला आत्ताच एक इंटरेस्टिंग बघावं वाटतं. आम्ही टीव्हीला बघत होतो की तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये थोडं ते तुमचे प्रतिस्पर्धी पुढे होते, मग तुम्ही पुढे होतात की असं काहीतरी होतं ते आणि कंटिन्युअस दाखवलं तुमचंच जात होतं किंवा तुमचं मग नंतर पटपट आघाडी होत गेली आणि खूप साऱ्या मतांची. तर ते तुम्हाला कॉन्फिडन्स होता अगोदरच की साधारणपणे जिंकेन मी? काय आदल्या रात्री काय वाटत? खरं खरं सांगा, आदल्या रात्री काय वाटत होतं? काय होतं 100% मी तितकाच न्यूट्रल होतो. याही Okay. वेळी मी तितकाच न्यूट्रल होतो आणि मागच्याही निवडणुकीत आणि याही निवडणुकीत असं कधीच झालं नाही की प्रतिस्पर्ध्यांना आघाडी होती. Okay. म्हणजे सुरुवातीपासूनच जी आघाडी होती ती 2019च्या निवडणुकीत तीच चित्र होतं, 2024च्या निवडणुकीत तेच चित्र होतं आणि साधारणतः एक अंदाज आलेला होता की हो ही निवडणूक आपण जिंकण्याच्या परिस्थितीत आहोत. कारण प्रचाराच्या वेळी महाराष्ट्रातल्या जनतेनं जो निकाल घेतला होता, मगाशी आपण म्हणालात की 2-2.5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही झालं होतं, महाराष्ट्रातली जनता ही देशातल्या जनतेपेक्षा थोडा वेगळा विचार करते. ओके आणि तो विचार जनतेने केला होता की आपल्याला आदरणीय पवारसाहेबांच्या बाजूने उभं राहायचं आहे. जे काही महाराष्ट्रात घडतंय याला कुठेतरी एक ब्रेक लागला पाहिजे. या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेने निकाल घेतला हे प्रचाराच्या दरम्यानच जाणवत होतं आणि त्यामुळे नक्कीच विजयाच्या विषयी एक आत्मविश्वास होता. फक्त मार्जिन किती असणार आहे याविषयी एक संभ्रम होता. कारण यावेळच्या निवडणुकीत जसं आपण बघितलं तसं प्रचंड पैशाचा पाऊस हा पडताना पाहिला अनेक ठिकाणी आणि भले भले दिग्गज सुद्धा हे म्हणत होते की या नेमक्या पैशाने काय होणार हे पाहायला पाहिजे. पण महाराष्ट्राच्या जनतेचा मी मनापासून ऋणी आहे की मी जे सुरुवातीला म्हणालो त्या चांगुलपणावरचा विश्वास जो आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेने कायम ठेवला. अमोलजी मागचे अर्धा एक तास आपण ह्या विषयावर बोलतोय, राजकारण, डॉक्टरेट, सगळ्या गोष्टी आहेत. पण मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे माणूस जन्माला येतो, त्याच्यानंतर माणूस लग्न करतो. लग्न केल्यानंतर एक आयुष्य चेंज होतं. तर जेवढं मला माहिती आहे त्याप्रमाणे आय थिंक तुमचं लव्ह मॅरेज आहे. Yes. राईट? आम्ही साधारण 2006-07च्या सुमारात ते पण डॉक्टर आणि या सगळे करत होतात. तर आता त्या काय म्हणतात की बाबा तू कुठल्या क्षेत्रामध्ये आहेस आणि तुम्ही किती म्हणजे त्यांचं काय आहे या सगळं रिॲक्शन्स असते. मग डॉक्टर असताना पती म्हणून कसं वाटायचं त्यांना, अभिनेता म्हणून कसा वाटतो आणि आता राजकीय नेता म्हणून कसा वाटतो? मी म्हणतो डॉक्टर म्हणून म्हणजे लाईफ पार्टनर म्हणून डॉक्टर अश्विनी माझी पत्नी आहे, जी माझी मैत्रीण होती, ती नंतर माझी प्रेयसी झाली, त्यानंतर ती माझी बायको झाली. तुमचा लाईफ पार्टनर जेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजून घेतो तेव्हा हे तुमचा सगळ्यात मोठा सक्सेस आहे. म्हणजे मी कायम असं म्हणतो ती माझा आरसा आहे. म्हणजे आरशासमोर तुम्ही जर कुठे डाग लागला असेल ना तोही तितका स्पष्ट दिसतो आणि तुम्ही नितळ चेहऱ्याने जाता तेव्हा तुमचा चेहरा तेवढाच नितळ दिसतो. तर तितकी ट्रान्सपरन्सी ही त्या नात्यामध्ये आणि त्यामुळे ती माझा आरसा आहे असं मी कायम म्हणतो. म्हणजे पतंग आकाशात उडत असताना ना त्याला मांजा लागतो
तर तो कंट्रोलमध्ये असतो. मी काय म्हणतो की बायको माझी मांजा आहे आणि त्यामुळं हा एक फार मोठी गोष्ट आहे. आणि काय आवडतं म्हणण्यापेक्षा हे आमचं दोघांचं एक तत्व आहे आमच्या घरातलं, की तुम्ही सेलिब्रिटी असा, तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही राजकारणी असा, तुम्ही खासदार असा, उद्या तुम्ही मंत्री असाल, तुमचे हे सगळे प्रसिद्धीचे जोडे उमऱ्याबाहेर काढून जेव्हा तुम्ही घरात जाताना तेव्हा तुम्ही घरात फक्त माणूस असता. तुम्ही तुमच्या पालकांचं मूल असलं पाहिजे, तुम्ही तुमच्या मुलांचे पालक असले पाहिजे आणि तुम्ही तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराचा जोडीदार असलं पाहिजे. म्हणजे आत जेव्हा तुम्ही सगळे वलयाचे, प्रसिद्धीचे, पदाचे जोडे उंबरठ्याच्या बाहेर काढून जाता, तर आतमध्ये तुम्ही केवळ एक माणूस म्हणून असता. तेव्हा घरात आम्ही कायम माणूस म्हणून वावरतो. तर मी काय आहे याच्याशी तिला कधीच फरक पडत नाही. पण मग मुलांची कशी प्रतिक्रिया असते की म्हणजे मुलांना मला आय थिंक म्हणजे बाबा अभिनेते आहेत जे टीव्हीवर पण दिसतात आणि ते लोकसभेमध्ये भाषण करताना पण दिसतात, तर काहीतरी असं एखादी मिश्किल प्रतिक्रिया येते का, बा तुम्ही दोन्ही ठिकाणी कसे असता किंवा काही असं? नाही, ते स्किल मी म्हणतो की होम फ्रंट हा पूर्णपणे माझी बायको सांभाळते. ओके. सो म्हणजे मला कधी मंत्रीपद मला मिळेल ते ठाऊक नाही, पण शी इज द होम मिनिस्टर. सो ते तिचं श्रेय आहे. त्या मुलांची समजूत काढणं असेल, कारण विशेषतः राजकारणात आल्यानंतर कुटुंबाला वेळ कमी मिळतो, हे वास्तव आहे. कला क्षेत्रात असताना अनेकदा असं असतं की तुमचा वेळ तुमच्या हातात असतो. तुम्ही ठरवता की मला केव्हा शूटिंग करायचं आहे, केव्हा नाही करायचं आहे. स्पेशली कला क्षेत्रात इतकी वर्ष काम केल्यानंतर ती एक थोडीफार सिनियरिटी येते आणि त्या सिनियरिटीनंतर तुम्ही ठरवू शकता. पण अनेकदा समाजकारणात तुमचा वेळ तुमच्या हातात नसतो आणि मग त्यावेळी मुलं अजून खूप लहान आहेत त्या मानाने. म्हणजे मुलगा माझा 3रीत आहे, मुलगी आत्ताशी 9वीत आहे. त्यामुळे त्यांना वेळ देणं तितकंच क्रमप्राप्त असतं. पण तो जो एक बॅलन्स असतो, म्हणजे थोडक्यात मी कायम असं म्हणतो, म्हणजे मुलांची मुश्किल प्रतिक्रिया हीच असते की आई वकील आहे, म्हणजे आई पप्पाची वकील आहे, ही एक भावना जी कायम असते. तर ती बऱ्याच वेळा तीच बाजू सांभाळून घेत असते. पण हो, मुलांना कमी वेळ मिळतो ही खंत जेवढ्या शक्य असते तेवढी मी भरण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे नॉर्मली आय डोंट वर्क ऑन संडेज. ओके. मी असं एक स्वतःला एक हे तत्व करून घेतलेलं आहे की मी शक्यतो रविवारी नाही काम करत. बरोबर. म्हणजे अगदी राजकीय कमिटमेंटसुद्धा मी शक्यतो रविवारी टाळण्याचा प्रयत्न करतो. आणि ते करत असताना मला एक कायम असं वाटतं की जर तुमचा कुटुंबाचा बेस जर हल्ला, तर मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कितीही उच्च स्थानावर जरी पोचलात, तर शेवटी म्हणजे किती उंच भरारी घेतली तरी पुन्हा परतून येण्यासाठी घरटं सुरक्षित लागतं. खरंय. आणि मग ती एक बाउंड्री मी माझ्यासाठी शक्यतो वीकेंडला ही कुटुंबाबरोबर वेळ दिला पाहिजे असा माझा पुरेपूर प्रयत्न असतो. ओके. आता येणाऱ्या काळात म्हणजे आम्हाला प्रत्येकजण म्हणजे जर शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं विजन, त्यांचं एक दूरदृष्टी होती. साधारण तुम्ही येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये आम्ही एक नेहमी प्रश्न विचारतो की बाबा काय एक दृष्टिकोन ठेवून तुम्ही पुढचं 5 वर्ष 10 वर्ष काय विजन ठेवलं आहे, आणि सेन्स ऑफ मिशन एक असतं की ते जाताना एक काहीतरी एक रूट घेऊन जातो आपण. तसं म्हणजे महाराजांचं स्वराज्य हे एक विजन होतं, किंवा गांधींचं एक स्वतंत्रता आणि परिपूर्ण. तर अशा पद्धतीने तुमचं एक असं विजन तुम्ही ठरवलं आहे का पुढच्या 5-10 वर्षामध्ये समाजासाठी किंवा पर्सनल आयुष्यासाठी, किंवा असं काही विजन आहे की जे गाठायला आवडेल आणि त्या दृष्टीने आमचा माझा प्रवास सुरू आहे असं काही? खूप खरं सांगायचं म्हटलं तर आय एम नॉट इन दॅट डिसिजन मेकिंग स्टेज येट. त्या मानाने मी अजून खूप लहान कार्यकर्ता. हा प्रश्न जर तुम्ही एखाद्या फार मोठ्या नेत्याला किंवा मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला विचारला तर तो जास्त योग्य ठरेल. पर्सनली मला म्हणाल तर हो, मला नक्कीच शिक्षण आणि आरोग्य या 2 क्षेत्रांमध्ये तरुणाईला सक्षम करण्याच्या दृष्टीनं काम करायला नक्कीच आवडेल. म्हणजे आजची जर आपण शिक्षणाची परिस्थिती बघितली तर शिक्षणाच्या फीजमध्ये असणारी एक डिस्पॅरिटी आहे. म्हणजे यामध्ये मग शिक्षण हा एक मूलभूत अधिकार जरी आपण म्हटलं तर मग तो शिक्षणाचा अधिकार हा सर्वांसाठी आपल्याला खुला करता येऊ शकतो का, याविषयी एक म्हणणं आहे. तसाच एक फार महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आरोग्याचा अधिकार. आज आपण दरवर्षी जर म्हणालो तर एक सर्वसाधारण मिडल क्लास फॅमिलीमध्ये जेव्हा हेल्थ इमर्जन्सी येते तेव्हा त्या हेल्थ इमर्जन्सीने सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबाचं आर्थिकदृष्ट्या फार मोठी ओढाताण होते, फार मोठी सस्यवलपण होते. तर या दृष्टीनं काहीतरी ठोस, काहीतरी भरीव असं आपल्याला करता येऊ शकतं का, यासाठी माझा कायम प्रयत्न असतो. आणि ज्या दिवशी मी डिसिजन मेकिंग पोझिशनला जाईल त्या दिवशी नक्कीच याविषयी एक ठोस उपाययोजना ही समाजासाठी करायला मला आवडेल.
आणि पर्सनल गोल जर म्हणाल तर मी काय असं म्हणतो की असं काय म्हणतात की तुम्ही गेल्यानंतर तुमचं नाव राहिलं पाहिजे किंवा तुमचं काम हे तुमच्यासाठी बोललं पाहिजे. यामध्ये अमोल कोल्हे हा किती भले तो श्रीमंत माणसांच्या यादीत नसेल, पण तो चांगल्या माणसांच्या यादीत असेल, हा जो माझा प्रयत्न आहे, हा माझा पर्सनल गोल आहे. क्या बात आहे अमोलजी. माझी माणसं आम्ही जेव्हा ही मुलाखत घेतो तेव्हा आमच्याकडे एक अशी आम्ही एक प्रणाम हस्तलिखित केलं आहे की जे महाराष्ट्रासाठी तुम्ही 4 वाक्य ही तुम्हाला वाटत आहेत की जी महाराष्ट्राच्या जनतेला तुम्हाला सांगायला हवीत किंवा भारतातल्या जनतेला, मराठी जनतेला सांगायला हवीत, ते तुम्ही ह्याच्यावर लिहावीत अशी माझी इच्छा आहे. तर त्यासाठी हे प्रणाम हस्तलिखित आहे. ओके, सरांनी लिहिलंय, आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे, परंतु नशिबाने मिळालेल्या या संधीचं आपल्याला कर्तृत्वाने सोनं करणं हे आपलं कर्तव्य आहे. माझ्या मातीला, मातेला आणि मातृभूमीला अभिमान वाटेल अशी कर्तृत्वाची भरारी आपण घ्यावी हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना. जय शिवराय. खूप सुंदर सर. सर जाता आता 2 प्रश्न. आजकाल जे महाराष्ट्रामध्ये अत्याचार आणि स्त्रियांवरच्या सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत, तर कठोर कायदा करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का सर? कारण की किंवा आहे तो अंमलात येत नाहीये. नाही, कठोर कायदे हे व्हायला हवेत हे 100% खरंच आहे. पण त्याहीपेक्षा दुसरी एक फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शासनकर्त्यांचा प्रशासनावर तेवढा वचक असणं आणि प्रशासनानं जनताभिमुख कार्यप्रणाली अवलंबणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट येते म्हणजे ही मी काय म्हणतो क्रांती आणि उत्क्रांती या 2 गोष्टी आहेत जी वरून कायदा होऊन या गोष्टी होतील, पण मुळात घरातून जी पहिली शिकवण सुरू व्हायला पाहिजे. म्हणजे मग महिलांच्या बाबतीत म्हणत असाल तर ती स्त्री पुरुष समानतेची जी शिकवण व्हायला हवी, ही शिकवण होत असताना त्याबाबतचं बाळकडू हे घरातून मिळायला सुरुवात होणं हे तितकंच गरजेचं आहे. कुटुंब व्यवस्थेला मिळणारं महत्त्व ही तितकीच गरजेची बाब आहे. आणि या गोष्टी मी उत्क्रांतीच्या गोष्टी जसं म्हणतो की या आतून समाजाकडून येणाऱ्या गोष्टी म्हणतो, त्या पद्धतीनं जर शासनकर्त्यांचा प्रशासनावर वचक राहिला तर 100% प्रशासन जनताभिमुख होण्यासाठी मदत होते. ओके. आणि दुसरी गोष्ट, जो नेहमी प्रश्न आम्हाला असतो शिवाजी महाराजांचे तुमच्या वाचनामध्ये त्यांचं मुळात शिक्षण संदर्भात कुठे काही उल्लेख आणि कसा आहे का, किंवा आणि दुसरी गोष्ट ते कुठलीही भाषा वापरायचे बोली भाषेत असं नेहमी प्रश्न पडतो. तर तसं काही आहे म्हणजे यामध्ये शिक्षणाचं तेच आहे की जे उल्लेख आहेत, जे ऐतिहासिक पुरावे आहेत, त्यामध्ये शहाजी महाराज साहेब, स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांकडं विद्वान पंडितांचा एक प्रचंड मोठा असा संच होता. आणि महाराज जेव्हा बंगळूरला शहाजी महाराजांकडे गेले होते तेव्हापासून महाराजांच्या सगळ्या शिक्षणाची मुळात हे व्यवहार ज्ञान ही गोष्ट जी होती ती जास्त होती. महाराजांच्या काळातली अनेक कागदपत्र आपल्याला सापडतात ती मोडी लिपीत सापडतात. त्यामुळे हे मोडी लिपीचं ज्ञान हे आहे. तंजावरच्या म्युझियममध्ये महाराजांनी रचलेला एक अभंगसुद्धा हा आहे. त्यामुळं त्या काळात कुठलंही असं डिग्रीचं असं काही शिक्षण नव्हतं, परंतु व्यावहारिक दृष्टीने ज्या गोष्टी लागतील त्या गरजेच्या होत्या. आणि महाराजांच्या राज्याभिषेकानंतर किंवा राज्याभिषेक काळामध्ये महाराजांनी अरबी, फारसी हे जे सगळे पर्यायी शब्द आले होते यामध्ये भाषा शुद्धीकरणाच्या दृष्टिकोनातून राज्य व्यवहार कोश हा तयार करून घेतला होता, जेणेकरून त्याला अनेक पर्यायी शब्द जे आपल्या मातृभाषेतले शब्द आहेत ते यावेत यासाठी. त्यामुळे त्यांचं एकूणच याविषयीचं एक गांभीर्य म्हणा किंवा याविषयीचं एक अवेअरनेस म्हणा हा आपल्याला दिसतो. पण ठराविक या गोष्टीत महाराजांचं शिक्षण झालं असा पुरावा कुठे मिळत नाही. पण त्यांना या सगळ्या गोष्टींची जाण असल्याशिवाय, म्हणजे मग काही जण म्हणतात अश्वपरीक्षा ही राजाला येणं गरजेचं असतं, गजपरीक्षा ही येणं गरजेचं असतं. या सगळ्या गोष्टींचं एक नो हाऊ हा महाराजांना असल्याशिवाय इतकं सक्षम स्वराज्य उभं राहिलं नसतं. ग्रेट. थँक्स लॉट. खूप खूप आभार अमोलजी तुमचे. आणि इसाब नीतीच्या माझी माणसं कार्यक्रमाला तुम्ही एवढा वेळ दिलात, कारण की आता पुन्हा एकदा तुम्ही विधानसभेच्या
म्हणजे मानव आहे ना मानव, पण त्यामध्ये त्या म्हणजे पुढचे 100 दिवस बिग बॉस सारखे सगळेच जण काम करणार आहेत महाराष्ट्राचा बिग बॉस ठरवण्यासाठी. हा म्हणजे ते म्हणजे आम्ही तेच म्हणतो, म्हणजे आम्ही मस्करीमध्ये बोलतो की आतमध्ये पाणी नाही, बाहेर पाणी नाही, आतमध्ये जेवण नाही मिळत नाही, नंतर इथे लाडली बहीण योजना आतमध्ये पण आहे, तिथे पण बीबी करन्सीची गरज आहे, बाहेर पण लाडली योजना आहे, तिथे बीबी करन्सी मिळते. सो इतकं कॉम्बिनेशन 90 दिवसाचा खेळ चाललाय पुढच्या, तर त्यामुळे सगळेच नेते आणि सगळे त्यामध्ये काम कार्यरत आहेत. सो तुमच्यासारखे खरंच म्हणजे सुज्ञ नेते आणि महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये आम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणात, आम्ही तर नेहमीच सांगतो शरद पवार साहेबांना की तुम्ही असे नेत्यांना राजकारणामध्ये इन करा, कारण की खरंच महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीने चालू आहे त्याची काही गरज नाही, कारण की हे कधी नव्हतंच असं पूर्वी. आणि म्हणजे इथे स्पर्धा चालू दिसते, जेकडून खरे प्रश्न बाजूला राहत आहेत, आणि ते कुठेतरी जाऊन कुठेतरी तरुणांनी ती गोष्ट आता मनावर घेतली, आणि ही किती दिवस नाही चालणारी गोष्ट. आणि तरुण तेवढे हुशार आहेत आता की त्यांना कळतं, आज एआयच्या जमान्यामध्ये त्यांना माहिती आहे की कोण हुशार नेता आहे आपला. आणि आम्हाला नेहमी वाटतं की तुमच्यासारखे नेते जेव्हा महाराष्ट्र राजकारणात पुन्हा पुन्हा मी इन्व्हर्टेड कॉम बोलतोय, कारण की ही गरज आहे महाराष्ट्राची. कारण तर उद्या जाऊन कुठल्या तरी वेगळा राज्य मोठं होणं हे आजही ते नाहीये, पण उद्या जाऊन कुठलं राज्य मोठं झालं ते आपल्याला परवडणारं नाहीये. सो ईश्वरचरणी प्रार्थना, आम्हाला कधीतरी कुठेतरी एक उच्च पदावर तुम्ही पंतप्रधान म्हणजे मुख्यमंत्री तर आम्हाला आवडेलच, पण त्या व्यतिरिक्त देखील राजकीय राजकारणात किंवा भारताच्या राजकारणात महाराष्ट्राचा नक्की झेंडा रोवाल, या आम्हाला नक्की याची खात्री आहे. थँक्स अ लॉट पुन्हा एकदा इसाब नीतीला वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.